कथा आईचा हात. गावाच्या टोकाला असलेलं एक जुनं घर. त्या घरात राहत होत्या 70 वर्षांची सुनंदा काकू. नवरा लवकर गेला. त्यांची मुले दोघेही शहरात आपापल्या संसारात गुंतलेले. सुनंदा काकू एकटीच. आज पावसाळा होता. पावसाचे थेंब खिडकीवर पडत होते. काकूने आपल्या सुरकुतलेल्या हातांकडे पाहिलं. हाच हात कधी माझ्या मुलाला पहिला घास भरायचा आणि आज स्वतःला चहा करताना थरथरतोय, आज ती मनात म्हणाली. तिला आठवलं, मुलगा रोहन लहान असताना किती घट धरून बसायचा आईला. आई, तुझा हात धरल्याशिवाय मी झोपणार नाही, तो म्हणायचा. आई त्याच्या केसावरून हात फिरवते. तो निरागस हसरा चेहरा आईच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा आनंद. आता रोहन शहरात नोकरीवर आहे. फोनवर कधी कधी बोलतो, पण आई, कामं खूप आहेत, भेटायला वेळ नाही, हेच जास्त ऐकू येतं. काकूचे डोळे भरून आले, पण तिने स्वतःला समजावलं, बरे, तो खुश आहे, हाच माझा आनंद. त्या दिवशी गावात जत्रा होती. काकूने ठरवलं, थोडं घराबाहेर पडावं. जत्रेत खूप गडबड, लोकांची गर्दी. पण अचानक मागून कोणीतरी हात धरला. तिला वाटलं कोणीतरी ओळखीचा असेल. वळून पाहिलं, रोहन उभा होता. आई, सरप्राईज, तो म्हणाला. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तू इथे अचानक? आई, मला आठवतंय, लहानपणी मी तुझा हात धरून फिरत होतो. आज पुन्हा तो हात धरायला आलोय. त्या दिवशी रोहन आईसोबत पूर्ण दिवस गावात फिरला. दोघांनाही जुन्या आठवणी पुन्हा आठवल्या. रात्री झोपताना रोहनने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आई, शहर कितीही मोठं असो, माझा संसार कितीही व्यस्त असो, पण तुझा हात माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुरक्षित जागा आहे. आई शांतपणे हसली आणि त्या हसण्यात तिला पुन्हा एकदा जगण्याची ताकद मिळाली.